नमस्कार. जनगणना 2027च्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि खास माहिती सत्रात सर्व शिक्षक आणि प्रगणकांचं मनपूर्वक स्वागत आहे. बघा, आगामी जनगणना हे एक प्रचंड मोठं राष्ट्रीय काम आहे आणि यात प्रगणक म्हणून शिक्षकांवर किती मोठी जबाबदारी असते हे आपण सगळेच जाणतो. हे काम करताना पारंपरिक पद्धती बाजूला सारून तंत्रज्ञानाचा स्मार्ट वापर कसा करायचा हे समजून घेणं आता काळाची गरज बनली आहे. विशेषतः दिशादर्शक आणि घरगणना नकाशा तयार करण्याचं काम, जे बऱ्याचदा अत्यंत किचकट आणि डोकेदुखीचं वाटतं. पण काळजीचं काहीच कारण नाही, कारण आज आपण एका जादुई AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स गाईडच्या मदतीने जनगणनेचा नकाशा कसा तयार करायचा याची एक अतिशय स्मार्ट आणि खात्रीशीर पद्धत पाहणार आहोत. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक युक्ती नाहीये, तर हे काम सोपं करणारा एक मास्टर स्ट्रोक आहे. आता प्रामाणिकपणे सांगा, हाताने दिशादर्शक नकाशा काढायचा म्हटलं की साहजिकच थोडं टेन्शन येतं, बरोबर? दिवसभर उन्हातानात फिरायचं, घरोघरी जाऊन अचूक माहिती गोळा करायची आणि त्या प्रचंड व्यापात पुन्हा एका कोऱ्या कागदावर अचूक रस्ते आणि हद्द आखत बसायची. हे फ्री हँड स्केचिंग म्हणजे काही खाऊचं काम नाही. कागदावर रस्ते आणि गल्ल्या दाखवताना प्रमाण चुकेल की काय ही टांगती तलवार सतत डोक्यावर असते. हाच मानसिक आणि शारीरिक ताण आणि नकाशा काढताना येणारी ती निराशा कायमची दूर करण्यासाठीच आपण आज हा एक अत्यंत सोपा तांत्रिक मार्ग पाहणार आहोत. पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताने नकाशा काढताना नेमक्या अडचणी काय येतात? तर सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे स्केलिंग किंवा प्रमाणाची समस्या. प्रमाण थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी नकाशाचा पूर्ण आकारच बदलून जातो आणि घरांची ठिकाणे चुकीची नोंदवली जातात. यामुळे काय होतं तर घर मोजणीच्या माहितीत गंभीर चुका होऊ शकतात. आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एकदा का सुपरवायझर्सकडून तो चुकीचा नकाशा नामंजूर झाला की तो लाल शिक्का पाहताना खूप मनस्ताप होतो. पुन्हा पहिल्यापासून सगळा नकाशा काढावा लागतो, मौल्यवान वेळ वाया जातो आणि आधीच थकलेल्या प्रगणकांचे कष्ट दुप्पट होतात. म्हणूनच ही जुनी, वेळखाऊ आणि चुकांना आमंत्रण देणारी पद्धत आता कायमची मागे टाकण्याची वेळ आली आहे. जरा विचार करा, एका बाजूला हाताने नकाशा काढण्याचं जिकिरीचं काम आहे, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तंत्रज्ञान आणि AIची मदत घेणारा आपला स्मार्ट पर्याय आहे. या नव्या पद्धतीचा वापर केला तर प्रमाणाच्या चुकांची शक्यता अक्षरशः शून्यावर येते. नकाशाचा बेस एकदम अचूक आणि स्पष्ट असल्यामुळे त्यावर घरे आणि इमारती दाखवणं अगदी सहज शक्य होतं. मैदानी स्तरावर काम करताना अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला तर कामाचा दर्जा तर सुधारतोच, शिवाय तासनतास चालणारी कसरत वाचून वेळेची प्रचंड मोठी बचत होते. तर मग या स्मार्ट आणि आधुनिक पद्धतीची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी करायची? अगदी सोपं आहे. सर्वात आधी आपल्याला हाऊस लिस्टिंग ऑपरेशन्स म्हणजेच HLO ॲप उघडायचं आहे. या अधिकृत ॲपच्या अगदी तळाशी पाहिलं तर तिथे HLB मॅपचा पर्याय दिसतो. हा PDF स्वरूपातील नकाशा म्हणजे जनगणनेसाठी आपल्याला नेमून दिलेल्या क्षेत्राची अधिकृत हद्द किंवा बाउंड्री असते. प्रत्येक प्रगणकासाठी आपला नेमका कार्यभाग स्पष्ट करणारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ह्याच अधिकृत नकाशाला आपण आता आपल्या नव्या स्मार्ट कामाचा मुख्य पाया बनवणार आहोत. पुढची पूर्वतयारी अगदी साधी असली तरी पुढील प्रक्रियेसाठी ती अतिशय महत्त्वाची आहे. HLO ॲपमध्ये दिसणाऱ्या ह्या अधिकृत PDF नकाशाचा आपल्या मोबाईलवर एक क्लिअर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या गॅलरीत सुरक्षित सेव्ह करून ठेवायचा. हे एक छोटंसं पाऊल एका साध्या PDF नकाशाला एका डिजिटल कॅनव्हासमध्ये बदलून टाकतं. ह्याच डिजिटल बेसवर पुढे AIची सगळी तांत्रिक जादू होणार आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट अतिशय स्पष्ट आणि पूर्ण हद्द कव्हर करणारा असावा, एवढीच काळजी घ्यायची. आता खऱ्या अर्थाने तंत्रज्ञानाची मदत घेण्याची वेळ आली आहे. आणि हो, यासाठी कोणत्याही मोठ्या IT ज्ञानाची अजिबात गरज नाही. अगदी कुणालाही जमेल अशी ही प्रोसेस आहे. सर्वप्रथम गुगलवर जाऊन ChatGPTची वेबसाईट उघडा किंवा मोबाईलमध्ये ॲप सुरू करा. तिथे चॅटबॉक्सच्या जवळ असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करा आणि ॲड फोटोज अँड फाईल्स हा पर्याय निवडा. त्यानंतर मघाशी आपण जो नकाशाचा स्क्रीनशॉट सेव्ह केला होता तो तिथे सिलेक्ट करून अपलोड करा. झालं. इथपर्यंतची प्रक्रिया एखाद्याला व्हॉट्सॲपवर फोटो पाठवण्याइतकीच सोपी आहे. फोटो अपलोड केल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे AIला द्यायची अचूक सूचना. तिथे आपल्याला फक्त एकच इंग्रजी प्रॉम्प्ट टाईप करायचा आहे, तो असा: मेक क्लिअर मॅप विथ बाउंड्रीज अँड इनर रोड्स, रिमूव्ह अदर थिंग्स इनसाइड द मॅप.
या सूचनेचा सरळ आणि साधा अर्थ असा की फक्त हद्द आणि आतले रस्ते असलेला स्पष्ट नकाशा तयार करा आणि नकाशामधील इतर सर्व अतिरिक्त गोष्टी काढून टाका. ही एकच ओळ म्हणजे नकाशामधील तो सगळा अनावश्यक नावांचा आणि खुणांचा गोंधळ कायमचा दूर करणारी एक जादुई खिल्लीच आहे. तो जादुई प्रॉम्प्ट दिल्यावर काही सेकंदातच एक आश्चर्यकारक बदल घडतो. जणू काही जादू व्हावी तसं AI त्या अपलोड केलेल्या नकाशावरील सर्व अतिरिक्त नावे, खुणा, पिन आणि अनावश्यक माहिती अक्षरशः खोडून काढतं आणि आपल्या डोळ्यांसमोर उडतो तो फक्त आणि फक्त रस्त्यांच्या स्पष्ट रेषा आणि मूळ हद्द दर्शवणारा अत्यंत स्वच्छ, अचूक प्रमाणाचा एक कोरा आराखडा. हा तयार झालेला अचूक टेम्पलेट पाहताना खरोखरच भारी वाटतं, कारण यामुळे नकाशाचं मूळ प्रमाण आणि दिशा अजिबात बिघडत नाही, फक्त नको असलेला केरकचरा दूर होतो. हा स्वच्छ आणि अचूक डिजिटल नकाशा तयार झाल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे A3 साईज. जो स्वच्छ नकाशा आपण AIच्या मदतीने मिळवला आहे त्याची आता प्रिंटआउट काढायची आहे. पण ही प्रिंट नेहमीच्या छोट्या A4 कागदावर न काढता मोठ्या A3 आकाराच्या कागदावरच घ्यायची आहे. हा मोठा कॅनव्हास पुढील मॅन्युअल काम म्हणजेच हाताने घरांचे आणि इमारतींचे अचूक प्लॉटिंग करण्याचं काम अत्यंत सुटसुटीत आणि मोकळेपणाने करायला मदत करतो. मोठ्या कागदामुळे नोंदी करण्यासाठी भरपूर आणि योग्य जागा मिळते. मोठ्या कागदावर अचूक प्रमाणाचा आराखडा हातात आल्यावर आता त्यावर घरे आणि इमारती दाखवणं हा केवळ एका सोप्या खेळासारखा भाग उरतो. आधीच AIने प्रमाण अचूक ठेवल्यामुळे कुठेही खाडाखोड होत नाही किंवा जागेची अडचणी येत नाही. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुपरवायझर्सकडे या दिशादर्शक नकाशाच्या 2 प्रती जमा करणं बंधनकारक असतं, हे आपल्याला माहीतच आहे. या AI पद्धतीने बनवलेल्या नकाशामुळे त्या दोन्ही प्रती पहिल्याच दृष्टिक्षेपात कोणत्याही त्रुटीविना सहज मंजूर होतात, चुका निघण्याची भीती उरत नाही आणि प्रगणकांचा ताण एकदम नाहीसा होतो. शेवटी फक्त एवढाच विचार करा, जनगणना 2027 सारख्या राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत व्यापक आणि महत्त्वाच्या कामात, जिथे आपल्या सर्वांचा प्रत्येक मिनिट मोलाचा आहे, तिथे हे AI तंत्र किती वेळ आणि ऊर्जा वाचवू शकेल? तासनतास कोऱ्या कागदावर खोडरबर घासण्यापेक्षा आणि चुका सुधारत बसण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपलं काम असं स्मार्ट करणं कधीही उत्तमच. या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जनगणनेचं काम नक्कीच अधिक अचूक, जलद आणि तणावमुक्त करेल. मला खात्री आहे की आपण सर्वजण या कार्यक्षम पद्धतीचा नक्कीच वापर करून पाहाल. आजच्या या माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. चला तर मग तंत्रज्ञानाची कास धरूया आणि जनगणनेचं हे राष्ट्रीय कार्य यशस्वी करूया.